चांद्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कास्तकार बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाडा घेऊन आलाय. अनोखा व्हिडिओ सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता जूनच्या 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा बाजारभाव. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो इथे विचारायला लागलाय की जूनच्या 1 तारखेनंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे जूनच्या 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा दर. हा जो बदल जूनच्या 1 तारखेनंतर होणार आहे तर या बदलामागचं सर्वात महत्त्वाचं मुख्य कारण कोणतं? या बदलामध्ये सोयाबीनचा दर जूनच्या 1 तारखेनंतर वाढणार आहे की मग घटणार आहे? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तरे. ज्यांना वाटते या सर्व प्रश्नांची उत्तरे प्राप्त करायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ यासाठी शेवटपर्यंत पहा. जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला इथे मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की जूनच्या 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा दर. पण जो सामान्य कास्तकार बांधव आहे तो आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की जूनच्या 1 तारखेनंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे जूनच्या 1 तारखेनंतर सोयाबीनच्या दरात होणार आहे प्रचंड बदल. जो बदल जूनच्या 1 तारखेनंतर होणार आहे त्याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं? या बदलामध्ये जूनच्या 1 तारखेनंतर मग सोयाबीनचा दर हा तेजीत राहणार की मग मंदीत? चला याही प्रश्नाचं उत्तर आता जाणून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी कशी आहे? तर लक्षात घ्या देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जी सोयाबीनची दर पातळी ती दर पातळी मागच्या 2 दिवसात परत सुधारली आहे. आजच्या तारखेला जो सोयाबीनचा दर आहे तो 7,000 रुपये प्रति क्विंटल पासून 7,400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. मागच्या 2 दिवसामध्ये सोयाबीनच्या दरात तब्बल 150 ते 200 रुपयांची तेजी या ठिकाणी आली. इथून पुढे जो बदल होणार तो जूनच्या 1 तारखेनंतर. आता हे समजून घेऊयात की जूनच्या 1 तारखेनंतर काय घडणार की ज्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला प्रचंड बदल या ठिकाणी दिसून येणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो जूनच्या 1 तारखेनंतर जो बदल होणार त्यासाठी सर्वात महत्त्वाची 2 कारणं आहेत जी देशामध्ये घडणार आहे. जूनच्या 1 तारखेनंतर कोणकोणत्या घडामोडी घडणार की ज्याचा सोयाबीनच्या दरावरती परिणाम होणार आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो जूनच्या 1 तारखेनंतर आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढणार आहे. ह्याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांना माहीत आहे की त्यांच्याकडे पैसा हा शिल्लक राहत नाही, तो खर्चून जातो. म्हणून ते काय करतात सर्व सोयाबीन हे विक्रीस आणत नाही. आता जून महिन्याच्या जर आपण 1 तारखेनंतरचा विचार केला तर पेरणीची लगबग असते, त्यासाठी पैशाची आवश्यकता असते कारण खत बियाणं हे खरेदी करायचं असते. म्हणून जे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहेत आपल्यापाशी असणार उर्वरित सर्व सोयाबीन हे जूनच्या 1 तारखेनंतर विक्रीस आणणार आहेत. आता याच्यामुळे काय होते की जूनच्या 1 तारखेनंतर खत बियाण्याच्या खरेदीसाठी म्हणून सोयाबीनची जी विक्री वाढणार त्यामुळे आपल्याला आवक वाढताना दिसणार आहे. म्हणजे जूनच्या 1 तारखेनंतर आवकेचा दबाव आपल्या सोयाबीनच्या दरावरती या ठिकाणी येताना दिसणार आहे, ज्यामुळे सोयाबीनचा भाव थोडासा दबावात हा येऊ शकतो. पण त्याचबरोबर जूनच्या 1 तारखेनंतर आणखीन एक गोष्ट या ठिकाणी घडते की जी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची. लक्षात घ्या मित्रांनो जूनच्या 1 तारखेनंतर काय होत असते तर जूनच्या 1 तारखेनंतर जे खुलं सोयाबीन असते ना तर ते सुद्धा या ठिकाणी त्याची विक्री वाढत असते कारण बियाणासाठी म्हणून बरेच जण या ठिकाणी घेत असतात. त्यामुळे सुद्धा सोयाबीनची मागणी वाढत असते. म्हणजे एकीकडे विक्री वाढणार कारण खत बियाणं घ्यायचे तर दुसरीकडे खुलं बियाणं घ्यायचे म्हणून त्या ठिकाणी मागणी वाढणार.
म्हणजे संतुलन राहणार. पण तरी देखील थोडा ट्रेंड दबावाकडे जास्त राहतो जूनच्या 1 तारखेनंतर, म्हणून वरच्या स्तरावरून सोयाबीनचे भाव थोडेसे कमी होण्याची शक्यता दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कोणती घडामोड सोयाबीनच्या दरावरती परिणाम करू शकते? तर लक्षात घ्या मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अमेरिकेच्या सोयाबीन पेरणीची आकडेवारी लवकरच आपल्यासमोर येईल. अमेरिकेत सोयाबीन पेरणी वाढण्याची दाट शक्यता आहे. जर असं घडलं तर सोयाबीनच्या दरावरती वरच्या साईडनं थोडासा दबाव येऊ शकतो. म्हणजे जूनच्या 1 तारखेनंतर जे घटक आपल्याला सध्या दिसत आहेत त्यानुसार तरी सोयाबीनचे दर जूनच्या 1 तारखेनंतर घसरण्याची शक्यता आहेत आणि भाव 7,000च्या खाली आले तर आश्चर्य वाटायला नको. अशा परिस्थितीत मग विक्रीचं गणित कशा पद्धतीनं साधायचं? तर लक्षात घ्या, जर विक्री करायची असेल तर तुम्हाला सांगतो, आपण सर्वांनी सध्याचा जो भाव आहे या भावावरती जी सोयाबीनची विक्री करून टाका. आपला यामुळे खूप खूप फायदा होईल, कारण भविष्य फार उज्ज्वल दिसत नाही. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.